या विजयी आयुष्य निमित्त उपस्थित असणारे आपल्या मतदारसंघाचे नागरिक आणि ज्येष्ठ सहकारी मार्गदर्शक आदरणीय असे ज्या रेणापूरच्या जनतेने आपला विश्वास ठेवून त्यांना नगरापेक्षा प्रचंड अशा बहुमताने निवडून दिलं ते आपल्या रेणापूरच्या नगरापेक्षा शोभाताई याकडे ज्याच्या नेतृत्वामध्ये आपण गेले 7-8 वर्षापासून रेणापूर नगरीचा विकास केला की या नगरीचे प्रथम नगराध्यक्ष नंबर सहकारी अभिषेक आतंगे सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार आणि जे पराभूत माझे उमेदवार आहेत तेच माझे खरे नगरसेवक आहेत ते नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम करतात। मी सर्वप्रथम या रेणापूरकरांचे मनापासून अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो। इतर मागच्या काळामध्ये आम्ही त्या रेणापूरमध्ये जी विकासाची कामं केली त्या विकासाच्या कामावर आम्हाला विश्वास ठेवून आपली सेवा करण्याची परत आपण संधी दिलेली आहे। राजकारण काल मतदान होतं तोपर्यंत आम्ही राजकारण केलं, पण इथून पुढे या रेणापूरमधील जवळपास 17,000 मतदार हे आमचे सगळ्यांचे आम्ही सगळ्यांचे प्रतिनिधी आहोत आणि सगळ्यांचा विकास करणं यांचं कर्तव्य आहे। सगळ्या भागाचा विकास कसा करता येईल, राजकारण सपना निवडणूक संपली, आता आम्ही आमच्या नगराध्यक्ष आहेत 100% सगळ्या जनतेच्या नगराध्यक्ष आहेत आणि प्रत्येक नागरिकाचा विकास हे आमचं ध्येय आहे ते आम्ही ध्येय पूर्णपणे राहणार। मागच्या काळामध्ये जी काही विकासाची कामं आमच्या माध्यमातून झाली ती विकासाची कामं तर झालेलीच आहेत, पण इथून पुढच्या भविष्य काळामध्ये जी विकासाची कामं अजून करायची राहिलेली आहेत ती विकासाची कामं 100% पूर्ण करण्याचा प्रयत्न येत्या वर्ष 2 वर्षाच्या आत आमचे सगळे नगरसेवक कुठल्याही राजकारणाला जातीपातीच्या राजकारणाला थारा न देता या रेणापूरच्या जनतेने आमच्या विकासाच्या पाठीमागे आशीर्वाद उभा केला। त्याच्यामुळे या रेणापूर झाल्या मंडळी आणि तरुण भाऊ आणि माझ्या माता भगिनींना मनापासून आभार व्यक्त करतो। भविष्य काळामध्ये सुद्धा आमच्यावर असा विश्वास आणि प्रेम ठेवावं एवढीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो। परत एकदा या रेणापूरकरांचे मनापासून आभार मानून सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।